चला तर मंडळी, काही दिवसांपूर्वी मी वर्षभर बीटरूट कसा साठवून ठेवायचा याची रेसिपी पोस्ट केलेली आहे। त्याच सुकवलेल्या बीटरूट पासून आज आपण मस्त असा जाळीदार नाश्ता बनवणार आहोत। असा हा बीटरूट तुम्ही वर्षभर एकदा साठवून ठेवला का हवा तेवढे पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता। तर त्यासाठी इथे मी पाव कप सुकवलेला बीटरूट घेतलेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून 5 मिनिटे भिजवत ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकाल, रंग छान आलेला आहे, अगदी फ्रेश बीटरूट तयार होतं। तर इथे तुम्ही सुकवलेल्या बीट ऐवजी फ्रेश बीट वापरलात तरी देखील चालेल। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे, पाव वाटी दही, अर्धी वाटी पाणी घालून छान असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। त्यापासूनच मी ज्यूस देखील बनवलेले आहे, याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल, याला कलर सुंदर आलेला आहे, रवा पण छान भिजलाय। पाव चमचा खायचा सोडा घालून मिक्स करून घ्यायचं आणि तवा गरम करून घेतला। तव्यावरती थोडंसं तेल लावून पसरून घ्यायचं। 1 ते 2 पळी बॅटर घालून छान असं जाळीदार उत्तप्पा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा। बीटरूटचा उत्तप्पा तयार आहे, नक्की ट्राय करा।